शेती जमीन घेतली म्हणजे लगेच घर बांधता येत नाही. आधी फक्त एकच गोष्ट तपासा, ती जमीन एने आहे का नाही. एने म्हणजे काय, तर एने म्हणजे जी जमीन सातबारामध्ये शेती म्हणून नोंद आहे ती जर तुम्हाला घर बांधण्यासाठी, दुकानासाठी, गोदामासाठी, उद्योगासाठी किंवा प्लॉटिंगसाठी वापरायची असेल तर आधी एने परवानगी घ्यावी लागते. एने शिवाय घर बांधणे किंवा प्लॉट विकणे बेकायदेशीर ठरू शकतं. एने परवानगी देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्याकडे म्हणजे कलेक्टरकडे असतो, पण प्रत्यक्ष प्रक्रिया तहसीलदार, महसूल निरीक्षक आणि तलाठी यांच्या माध्यमातून चालते. शेवटी एने ऑर्डर कलेक्टरच्या सहीने मिळतो. जर तुमच्या सातबारा उतार्यात जमीन ऍग्रिकल्चर अशी नोंद असेल आणि ती जमीन तुम्हाला घर, दुकान, ऑफिस, गोदाम, उद्योग, लेआउट, प्लॉटिंग किंवा इतर कमर्शियल कामासाठी वापरायची असेल तर एने करणे बंधनकारक असते. पण जमीन फक्त शेतीसाठीच वापरणार असाल तर एने लागत नाही. एने अर्ज करण्याआधी काही गोष्टी नीट तपासा. सातबारा आणि फेरफार मध्ये मालकी स्पष्ट आहे का, नावात स्पेलिंगची चूक नाही ना, हिस्सावाद नाही ना हे पहा. तसंच कोर्ट केस, स्टे, बँकेचं तारण आहे का ते तपासा. जमिनीला कायदेशीर रस्ता आहे का हेही खूप महत्वाचं आहे. आणि जमीन वन क्षेत्र, नाला, नदी, सरकारी आरक्षण, डीपी रोड किंवा CRZ मध्ये येते का हेही आधी तपासा, कारण अशा अडचणी असतील तर एने नाकारले जाऊ शकतं. एने अर्जासाठी साधारणपणे काही महत्वाची कागदपत्रे लागतात, जसं की निर्धारित अर्ज नमुना, अद्ययावत सातबारा, 8A फेरफार उतारा, तसंच नोंदणीकृत विक्रीकृत वाटणीपत्र आणि दानपत्र, मोजणी नकाशा आणि साईट प्लॅन, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जमीन रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि इंडस्ट्रियल कोणत्या वापरासाठी आहे याचा जाहीरनामा. काही प्रकरणात ग्राम पंचायत किंवा नगरपालिका NOC पण लागू पडते आणि सोबत अर्ज फीची पावती देखील लागते. सगळी कागदपत्रे पूर्ण झाल्यावर एने अर्ज तहसील ऑफिस, कलेक्टर ऑफिस किंवा काही ठिकाणी ऑनलाईन पोर्टलवर सादर केला जातो. अर्ज दिल्यानंतर तुम्हाला पोच पावती मिळते. त्यानंतर साईट इन्स्पेक्शन होतं, संबंधित अधिकारी अहवाल देतात आणि सर्व काही योग्य असल्यास एने ऑर्डर मंजूर होतो. एने करताना साधारणपणे 2 प्रकारचे पैसे लागतात. पहिलं म्हणजे एने कन्व्हर्जन प्रीमियम, हे एकदाच भरायचं असतं आणि ते जमिनीच्या बाजारभावावर व वापराच्या प्रकारावर ठरतं. दुसरं म्हणजे वार्षिक बिगर शेती कर म्हणजे एने टॅक्स. हे शुल्क जिल्हा, तालुका, जमीन रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल की इंडस्ट्रियल आहे यावर अवलंबून असतं. साधारणपणे निवासीपेक्षा व्यावसायिक आणि व्यावसायिक पेक्षा औद्योगिक वापराचं शुल्क जास्त असतं. एने प्रक्रियेला साधारणपणे 15 ते 60 दिवस लागू शकतात, पण जर कागदपत्रात त्रुटी असतील, NOC बाकी असेल, हरकत आली असेल किंवा कोर्ट केस असेल तर वेळ लागू शकतो. म्हणून अर्ज करण्याआधीच कागदपत्रे पूर्ण ठेवली तर काम लवकर होतं. एने ऑर्डर मिळाल्यानंतर काम संपत नाही. आदेशात सांगितल्याप्रमाणे शुल्क फी भरावी लागते. त्यानंतर फेरफार नोंद करावी लागते. मग सातबारामध्ये बिगर शेती एने अशी नोंद अपडेट होते आणि यानंतरच घर बांधकाम परवानगी, लेआउट मंजुरी किंवा प्लॉट विक्री कायदेशीररित्या करता येते. एक गोष्ट लक्षात ठेवा, एने शिवाय बांधकाम केलं तर दंड होऊ शकतो, बांधकाम तोडण्याची नोटीस येऊ शकते आणि काही वेळा लाईट, पाणी कनेक्शनही नाकारलं जाऊ शकतं. आणखी एक महत्वाची गोष्ट, एने म्हणजे बांधकाम परवानगी नाही. म्हणजे एने मिळालं तरी बिल्डिंग प्लॅन मंजुरी वेगळी घ्यावीच लागते. एने नाकारले जाण्याची काही सामान्य कारणं असतात, जसं की अपूर्ण किंवा चुकीची कागदपत्र, वादग्रस्त जमीन किंवा कोर्ट केस, जमिनीला कायदेशीर रस्ता नसणे, जमीन वनक्षेत्र, नाला, नदी किंवा आरक्षित क्षेत्रात येणे किंवा अर्जामध्ये खोटी आणि चुकीची माहिती देणे. म्हणून अर्ज करताना सगळं खरं, स्पष्ट आणि पूर्ण असणं खूप गरजेचं आहे. थोडक्यात काय तर शेती जमीन एने करणे ही कायदेशीर आणि खूप महत्वाची प्रक्रिया आहे. जर मालकी स्पष्ट असेल तर कागदपत्र पूर्ण असतील आणि जमिनीवर कायदेशीर अडचण नसेल तर एने प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण होऊ शकते. म्हणून जमीन खरेदी करण्यापूर्वी, घर बांधण्यापूर्वी किंवा प्लॉट मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी एने स्थिती नक्की तपासा. ही एकच तपासणी पुढच्या मोठ्या अडचणी टाळू शकते.